दिस इज द रिअल सिच्युएशन ऑफ फार्मर्स इन इंडिया राईट नाव. आता दोष द्यायचा तरी कोणाला द्यायचा? शेतकऱ्यालाच द्यावा लागेल. त्याने माल पिकवलाय ना, त्याची चूक आहे. कशाला पिकवायचा माल? काय आपल्याला परिस्थिती बदलायची खरंच. रेट म्हणजे एकदम आता लाज वाटते माहिती आहे देण्यासाठी, पण काय ऑप्शन नाही. सोसायटी आपली तेच एकदम चुकीची आहे, कारण की त्यांना फक्त ते रॅट रेसच पाहिजे. तर वाईट वाटते, पण आता खचून जायचं ना आपल्याला याच्यातून. असं प्रत्येक झाडाखाली सीताफळ पिकून पडते. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आपण डिरेक्टली आपल्या शेतातून चालू करतोय, कारण की आपल्या सीताफळाच्या बागेचा दुसरा तोडा होता आणि त्यासाठी व्यापारी येणार होता, तो आलेला नाही ॲज युजल. तर बघू आता, तो उद्या येतो बोललाय. आणि आपला पहिला तोडा जो झाला होता त्याचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे. पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक मेन्शन करतो, त्याच्यावरती जाऊन पाहू शकता. तसेच पहिल्या तोड्यामध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम आले होते, सेम तेच प्रॉब्लेम कंटिन्यू आहेत. आणि जो आपला पहिला तोडा 35 रुपये आणि थोडा 31 रुपयांनी गेला होता, त्याच्यापेक्षा पण निचांकी दर आपल्याला भेटलेला आहे. तर सध्या ही कंडिशन आहे मार्केटिंगची आणि सीताफळाच्या बागेची. तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला नक्कीच एक वेगळा मार्ग अवलंबावा लागणार आहे. तर पुढच्या वर्षी नक्कीच आपण याच्यावरती प्रक्रिया करून काहीतरी बाय प्रोडक्ट तयार करणार आहे, कारण की एवढ्या कष्टानं एवढ्या मेहनतीनं फळ पिकवायचं. बाकीच्या पिकापेक्षा कमी असेल मेहनत ह्याला, पण आहे ना, खत आहे, फवारणी आहे, थोड्याफार असतात ते. बाकी पाणी द्यायचं आहे, छटणी असते, म्हणजे बरेच प्रोसेस आहे. त्याला जेवढं आपण कष्ट करतो त्या मानानं रेट काहीच नाही. हा आज जो रेट त्यांनी सांगितलाय ना, खरंच तो रेट म्हणजे एकदम आता लाज वाटते माहिती आहे ती देण्यासाठी, पण काय ऑप्शन नाही. पिकलेला माल आहे, पिकला की खाली पडून खराब होतो. तुम्हाला मी दाखवतो, हे बघू शकता तुम्ही समोर. हे सीताफळ असेल, हे सीताफळ तुम्हाला दिसतंय आणि असे बरेच आहेत, तुम्हाला दाखवतो. तुम्ही फक्त बघा. हां, इकडे बघा तुम्ही, ह्या झाडाखाली बघू शकता, इकडं ह्या झाडाखाली बघू शकता, इथं समोर दिसते. असं प्रत्येक झाडाखाली सीताफळ पिकून पडत आहेत, कारण की का सीताफळाला व्यापारी येत नाहीत, आणि आला तर ते एकदम कवडी मोलदाराने मागतात. आता दोष द्यायचा तरी कोणाला द्यायचा? शेतकऱ्यालाच द्यावा लागेल. त्याने माल पिकवलाय ना, त्याची चूक आहे. कशाला पिकवायचा माल? काय आपल्याला ही परिस्थिती बदलायची खरंच. आणि ह्याचं पुढच्या वर्षीचं पीक आपण नाही विकायचं, आपण ह्याच्यावर बाय प्रोडक्ट तयार करायचे आणि ते मार्केटला विकायचे. कारण की कच्च्या मालाची काय कंडिशन आहे मी ह्या वर्षी बघितलं आहे ग्राउंड लेवलनी. आणि हे असं जर राहिलं तर कुठला शेतकरी पुढे जाणार नाही, तो खड्ड्यातच जाणार आहे. कारण की एवढ्या कष्टाने पिकवायचं, रात्रीची लाईट असते तेव्हा पाणी सोडायचं, खत सोडायचं, महागडे खत झालेले तेवढे, म्हणजे कच्च्या मालाची किंमत तेवढीच राहिली आणि बाकीच्या वस्तूंची सर्व किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे ही कंडिशन आहे आणि हमी भाव नाही कोणत्याच पिकाला. तर आपण पुढच्या वर्षी नक्कीच ह्याच्यावरती काहीतरी चालू करू. आणि तुमच्यातलं माहिती असेल तर कृपया प्लीज तुम्ही कमेंट करा. माहिती असेल कुठं तुम्ही काय बघितलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा, आपण त्याच्यावर विचार करू. आणि आपल्यासोबत बाकीच्या पण शेतकऱ्यांना सेम प्रॉब्लेम येतोय, तर त्यांना पण ह्यातनं बाहेर काढू आपण. कारण की एकमेकांचं सहाय्य करू, अवघे धरू सुपंद, हे करून आपल्याला सोबत मोठं व्हायचं आहे. एकट्याने मोठं होऊन काय ना, कारण बाकीचे पण शेतकरी आहेत, ते पण कष्ट करतायत, ते पण तेवढ्याच एफर्ट्सनी पीक आणतायत, पण त्यांना पाहिजे तो दाम मिळत नाही. तर काहीच आपण एक एक्झाम्पल घेऊया. मी एखाद्या XYZ कंपनीमध्ये एम्प्लॉय म्हणून काम करतोय. माझ्यावर काहीतरी जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी मी यशस्वीरित्या पूर्ण करतोय. टास्क असतील, काय प्रोजेक्ट असेल, मी पूर्ण करतोय, पण माझं महिन्याला मला पेमेंट भेटत नाही. तर काय कंडिशन होईल माझी? कारण की माझं अवलंबून असतं की महिन्याला माझी पेमेंट आल्यानंतर माझं काहीतरी ठरलेलं असतं, माझं काहीतरी गोल असते, मला काहीतरी माझं ठरलेलं शेड्यूल असते, ते करायचं असते. पण पेमेंटच नाही झाले तर सगळं धांदल उडल, गोंधळ उडल, म्हणजे प्रॉब्लेम येतील खूप. कसं शेतकऱ्याचं आहे रे. म्हणजे बघा तुम्ही, एवढं पीक पिकवतं, त्याच्या अपेक्षा असतात की ह्या पिकातून आपल्याला एवढं उत्पन्न मिळेल, आपण त्यातून काहीतरी सेव्हिंग करू, बाकीचं नियोजन करू. पण त्याच पिकातून काहीच उत्पन्न मिळालं नाही, खर्च पण निघाला नाही, तर कसं त्यानं पुढच्या वर्षी उभं राहायचं? आणि दरवर्षी हेच चालू आहे. फक्त एखादा वर्ष चुकून एखाद्या शेतकऱ्याला प्रॉफिट होतो आणि मग त्याच्यात तो खुश होतो, पण दरवर्षी जो लॉस झालेला असतो ना, तो कुणाला दिसत नाही. एखाद्या वर्षी त्याला भाव आलेला दिसला की सगळीकडं कालवा होतो. पण आता तुम्ही बघताय रिअल कंडिशन चालू आहे, मी दाखवतोय. कारण की असे थोडीच असतील की असं दाखवू शकतात. तर बघू शकताय तुम्ही, आपण काय फक्त आपल्याला लॉसच दाखवायचं नाही, जर प्रॉफिट झाला आपण दाखवणार. काय असेल ते रिअल आपण मानतो, आपल्याला काय खोटं बोलायचं नाही ना, काय नाही, जे आहे ते रिअल कंडिशन. आणि याच्या आधीचे पण तुम्ही व्हिडिओ बघितले असतील,
तर तुम्हाला समजून जाईल काय आहे ते रिअल आहे आपलं सगळं इथं. तर नक्की त्याच्यावरती आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. आणि तर काहीच आपण असं एक लाईव्ह करू आणि त्याच्यावर मोकळ्या गप्पा मारू. ते लाईव्ह कधी करायचं कमेंटमध्ये सांगा तुम्ही. तर त्याच्यावर एक मला बोलायचं एक टॉपिक आहे, कारण की आपल्या इकडे जे चालले ना रॅट रेस आणि थिंकिंग प्रोसेस आपली जी चालली ना, अरे बाबा वेगळं कोण काय करायला लागलं की त्याला कोण जास्त करून सपोर्ट करत नाहीत. त्याचा रेशो खूप कमी आहे सपोर्ट करणाऱ्यामध्ये. तर जी सोसायटी आपली तेच एकदम चुकीची आहे, कारण की त्यांना फक्त ते रॅट रेसच पाहिजे. तर आपण वेगळं काहीतरी करायला लागलं का त्याला सपोर्ट केला पाहिजे. तर काहीच तुम्ही आता समोर सीताफळ आहे बघा, त्याची क्वालिटी काय आहे आणि त्याला आपण काय रेटने विकणार आहे उद्या हे बघू शकताय तुम्ही. आता हे सीताफळ आहे आपलं, हे पुढे गेल्यामुळं गळून पडलं आहे, कारण की मार्केटची जी कंडिशन चालू आहे त्यामुळं हे कंडिशन व्हायला लागले. हे बघू शकताय तुम्ही. आता ह्याची साईज बघा तुम्ही, क्वालिटी बघा. आणि हे जर आपण कबडू मोलदाराने विकत असू तर एवढं कष्ट करून काहीच उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. प्रत्येक झाडाखाली तुम्ही बघा सीताफळ तुम्हाला पडलेली दिसते. वाईट वाटते, पण आता खचून जायचं ना आपल्याला. ह्याच्यातून मार्ग काढला तरच आपण पुढे जाऊ शकतो, नाहीतर मग चाललंच की रेग्युलर आपलं पिकवायचं आहे तसं विकायचं. झाला तर झाला प्रॉफिट, झाला तर झालं, नाही झाला हे असं चाललेलं चालतेच ना. समोर खाली इथं बघू शकता तुम्ही, हे फक्त आपण इथल्या 1 2 3 4 झाडाचे सीताफळ खाली पडलेले एकत्र केलेत. आणि हे बघू शकता तुम्ही, दिस इज द रिअल सिच्युएशन ऑफ फार्मर्स इन इंडिया राईट नाव. कोणत्याही पिकाला असा म्हणावा असा भाव नाही, त्यामुळं हे कंडिशन आहे. हे इकडच्या लाईनमधलं झालं आणि इकडच्या लाईनमध्ये पण बघू शकता तुम्ही. आता हे बघू शकता इथं असं मगाशी पण दाखवलं आणि हे बघू शकता, म्हणजे एवढं खराब व्हायला लागलं आपलं. हे जर आपला प्रोसेसिंग प्लॅन्ट असला असता, काय असलं असतं तर आपलं हे असं वेस्टेज गेलं नसतं, कारण की जे आपल्या झाडावरती पिकले त्याच्या प्रत्येक फळाचा आपण उपयोग केला असता आणि त्याच्यापासून क्वालिटीचे बाय प्रोडक्ट तयार केले असते. तर कसं आहे माहिती, आपण करू शकतो आत्ता, पण त्याची मार्केटिंगची माहिती नाही आपल्याला, त्यामुळे ते आपण यावर्षी करत नाही. ते पुढच्या वर्षीपासून आपण नक्कीच करू. आणि आता ठीक आहे, यावर्षी काय असेल त्या रेटमध्ये आपण देतोय. जो प्रॉफिट होईल तो प्रॉफिट, लॉस होईल तो लॉस. आता चालायचं, हे काय कंटिन्यू असं चालत राहणार, त्यासाठी आपण वेगळं पाऊल उचलतोय. तर बघू पुढच्या वर्षी ते नक्कीच आपण चालू करू. हे बघू शकता अशा आपण गोळा करत चाललो प्रत्येक झाडाखालची. आता हे बघा, हे खरंच खूप वाईट अवस्था यावर्षी हे सीताफळाच्या. याची तुम्ही बघू शकता, हे साधारणतः 1 किलो सीताफळ आहे एवढं. हे 2 जे आहेत ते 1 किलोचे आहेत आणि हे असे गळून पडतात प्रत्येक झाडाखाली. ते आपण गोळा करतोय, कारण की हे जर हे व्यापारी तर घेणार नाही विकत. आपण बघू मग आता याला एकत्र करून घरी नेऊया. याला समोर बघू शकता आपल्याला याच्यामध्ये एक पिकलेलं सापडलेलं आहे सीताफळ आणि क्वालिटी बघू शकता तुम्ही, एकदम चांगली आहे. आणि चवीला कसं आहे आपण टेस्ट करू, कारण की सीझनमधलं हे आपण दुसरं सीताफळ टेस्ट करतोय. तर बघूया आपण डिरेक्टली आपल्या झाडाचं, एकदम फ्रेश आहे. चव तर गोड आहे आणि चांगला आहे, बघू शकता तुम्ही इथं समोर. आणि बाकीचे पण आहेत इकडं. तर आपण ह्या सीताफळाचं काय काय तयार करतो हे आपण बेसिक माहिती घेतलेली आहे थोडीफार. तर बेसिक आपण पहिल्यांदा त्याची पावडर तयार करू शकतो. बाकी पल्क 2 टाईपचे विकू शकतो आपण, A1 क्वालिटी त्यानंतर A2 क्वालिटी, असे 2 पल्क त्याचे व्हरायटी आहेत. म्हणजे 1 नंबर क्वालिटीचा आणि 2 नंबर क्वालिटीचा असे पल्क आपण विकू शकतो. त्याबरोबर ह्याच्या बियासुद्धा औषधाला वापरल्या जातात, त्या पण आपण कंपन्यांना विकू शकतो. तर गावाकडे असलेला हा फायदा आहे. डायरेक्टली आपण पाहिजे तेवढं खाऊ शकतो, आपल्या शेतामध्ये पिकतं ते आणि एकदम फ्रेश. तर हे आता मी 1 सीताफळ खाऊन झालेलं आहे. तर हे आपल्याला टाकून द्यायचं नाही, संपवायचं आहे. कारण की म्हणतात ते खाऊन माझा, पण टाकून माजू नका, कारण की हे अन्न हे वाया नाही गेलं पाहिजे. अन्न हे परब्रह्म असतं, आपल्याला लहानपणी शिकवलेलं असतं. तसं हे आपण वेस्टेज नाही घालवणार. आपल्या शेतामध्ये जे पिकलंय ते कधीच असं टाकून देऊ वाटत नाही, कारण ते आपल्याला माहीत असतं आपण किती कष्टाने पिकवलंय ते आणि त्याच्यावरती काय काम केलेलं आहे आपण. तर चांगल्या क्वालिटी एकदम दिसत आहेत, ते चांगले आहेत. आणि हे दिसत आहेत ते थोडे खराब झाले आहेत, पक्ष्यांनी खाल्लेले आहेत, जे की आपल्या झाडाखाली पडले होते. आपण त्याला इथंच ठेवणार आहे, हलवणार नाही, कारण की ते पक्षी पुन्हा रिटर्न येऊन खाऊ शकतात. त्यामुळे ठीक आहे, ते तरी चांगलं खातील पोट भरून, त्यामुळे आपण त्यांना तिथेच ठेवलेलं आहे. आपण इकडे बघू शकताय, रात्री आपल्याला सीताफळाला पाणी सोडलं होतं आणि ते आता बंद केलेलं आहे, कारण की थोडंफार पाणी द्यावं लागतं. जेव्हा हे त्याला झाडावरती माल असतो, सीताफळ असतं, तेव्हा पाणी गाड्या गावाकडची चवच न्यारी.
आपला गावच बरा असं म्हणतात आणि ते खरंच आहे. कारण की एकदम वेगळं असतं वातावरण. आता मला इकडचं आवडतं म्हणून मी असं म्हणणार नाही की तिकडचं वाईट आहे. प्रत्येकाला चॉईस असते, ते प्रत्येकाची चॉईसनुसार. अनुभवातून खूप काही शिकतो माणूस. अनुभव येणं त्याचं खूप गरजेचं असतं. आता आपण सीताफळाचं उदाहरण घेऊ. कारण की आपल्याला ह्या वर्षी सीताफळामध्ये जेवढा पाहिजे तेवढा प्रॉफिट झालेला नाही, त्यामुळे आपण त्याच्यातून वेगळं काहीतरी करायचं बघतोय. तर असंच प्रत्येक गोष्टीचा अनुभव आलेले असतात, त्यातून चुकांमधूनच माणूस शिकतो. माणूस आहे म्हणल्यावर तो चुकतोच, आणि नाही चुकत तो माणूस कसला. तर इकडे बघू शकताय तुम्ही समोर आपल्या गाय आहेत आणि म्हशी असतील, त्या चरण्यासाठी आलेल्या आहेत. त्या दिवसभर त्यांचा फिडिंग टाईम असतो. दिवसभर त्या मोकळ्या रानामध्ये चरतात, वेगवेगळ्या प्रकारचं गवत खातात, जेणेकरून त्यांची तब्येत पण चांगली राहते आणि दुधाची क्वालिटी पण चांगली राहते. कारण की दिवसभर ते फिरल्यानंतर त्यांचं शरीर चांगलं राहतं आणि सायंकाळी त्या गोट्यामध्ये आल्यानंतर त्यांचे दूध काढलं जातं. मग ते दूध आपल्या घरी येतं, त्याच्यापासून आपण देशी गाईचं तूप बनवतो आणि ते घरी खाण्यासाठी वापरतो. सध्या तरी लिमिटेड स्टॉक आहे आपल्याकडे आणि एकदम चांगलं असतं ते खाण्यासाठी. गिर गाय आहे आपल्याकडे, म्हशी आहेत, देशी गाय आहेत. तर ह्यांचं दूध आणि तूप आहे ते A1 क्वालिटीचं असतं. त्याच्यात भरपूर जीवनसत्व आणि विटॅमिन असतात. तर ते आपण घरी खाण्यासाठी सध्या तरी वापरतोय. हळूहळू एक्सपांड करण्याचा विचार आहे. शेतकऱ्यां एवढं दिलदार आणि मोकळ्या मनाचं माझ्या मते कोणीच नसेल. कारण की तुम्ही आता अनुभव घ्यायचा असाल, तुम्ही गावाकडे या, एखाद्या शेतामध्ये एखादं पीक आहे, ते तुम्हाला पाहिजे, तुम्ही त्याला विचारा की असं असं मला पाहिजे, ते तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाहीत. कधीच तुम्हाला ते उलटं एकच्या ऐवजी 2 देतील, पण ते देतील. एवढं मोकळं मन असतं शेतकऱ्यांचं. आणि खरंच ते भारी वाटतं माहिती आहे का. कधी आपण शहरात असतो आणि नंतर बाहेर फिरायला गेलो, तुम्ही खरंच अनुभव घ्या का ह्या गोष्टीचा. तुम्ही असं करून बघा, ते तुम्हाला कधीच नाहीत ओरडणार नाहीत. तुम्ही फक्त विचारून घ्या, ते विचारल्यानंतर तुम्हाला नक्कीच ते देणार. बघू शकता हे कात्री आहे आणि पिशवी. आपल्याला घरी खाण्यासाठी थोडं नेऊया आपण, कारण की आहे म्हटल्यावर का सोडायचं. प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक फळाचा लाभ घेतला पाहिजे आपण, तो आपण घेतोय. आपल्याकडे बघा तुम्ही आता सीताफळ आहे, आंबा आहे, द्राक्ष आहे, पेरू आहे, चिक्कू आहेत, बाकीचं नारळ आहेत, असे बरेच आपल्याकडे फळं आहेत. आणि प्रत्येक सीझन वाईज त्यांचा आपण मनसोक्त लाभ घेतोय. लाभ का घेऊ शकतो, कारण आपली बॉडी साथ देते आणि बॉडी चांगली जशी राहिली पाहिजे वाटत असेल तर आपण एक्सरसाइज केलं पाहिजे. बाहेरचं स्पायसी, ऑइली म्हणजे जे बेकरी प्रोडक्ट्स आहेत ते नाहीत खाल्ले पाहिजे, जेणेकरून आपल्या बॉडीवरती त्याचा इफेक्ट चांगला होत नाही. तर गाईज साईज बघू शकता आणि शेप बघू शकता. याचा तुम्ही हर्टवाला शेप झालेला आहे आणि साधारणतः 600 ग्रॅमचं तर असू शकतं एक. आणि किलोमध्ये जास्तीत जास्त 1 ते 2च बसतात, त्याच्यावर बसत नाहीत, कारण की साईज आपली खूप मोठी आहे. आणि बघू शकता याचा गाभा पण खूप असतो आणि टेस्टला पण चांगला आहे. गॉड इज विथ अस विथ अनएक्सपेक्टेड वेज. त्यामुळं बिलीव्ह इन गॉड, ट्रस्ट युअर सेल्फ आणि डू युअर ओन वर्क बाय हार्ड वर्क. थोडा रिसर्च करतोय जे आपल्या शेतामध्ये कच्चा माल पिकतोय त्याच्यावरती आपल्याला काय करता येईल का. आणि इकडे बघू शकताय तुम्ही किमती. जे आपलं कच्चं सीताफळ आहे सध्या जाते 20 ते 25 रुपये किलो. आणि याच्यापासून जे पल्क बनवतात त्याचा भाव तुम्ही बघू शकताय. हे बघू शकता इथं 250 रुपये किलो, 220 रुपये किलो, 160 रुपये किलो. आणि बाकी खाली पण बघू शकता इथं 180, 280, 190. म्हणजे साधारणतः 200 रुपये ॲव्हरेज प्राईस आहे. आणि आपण कोणत्या भावाला विकतो हे बघा तुम्ही. म्हणजे त्याच्या 10 पट जास्त प्राईस आपल्याला मिळू शकते जर आपण त्यापासून बाय प्रोडक्ट तयार केले तर असंच काहीतरी वेगळं करावं लागतं आपल्याला, जेणेकरून जास्त प्रॉफिट आपल्याला राहील. आणि जी आपली शेती आता लॉसमध्ये जाते, निगेटिव्हिटी आहे लोकांमध्ये, ह्याच्यामुळेच आहे. आपण वेगळं काही करायला जात नाही आहे, त्या पारंपरिक पद्धतीवर आपण करतोय. तर हळूहळू आपण करू, हे माहिती घेतो सध्या. त्यानंतर मग आपण जवळपास आपल्या कुठं प्लॅन्ट असेल तिथं जाऊन व्हिजिट करू आणि माहिती घेऊ. मेन म्हणजे याच्यामध्ये मार्केटिंग खूप आहे. तुम्हाला मार्केटिंगची काय आयडिया असेल तर प्लीज कमेंट करा, कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करा. तर जे अकोल्याचं आपलं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे त्यांनी इनोव्हेशन केलेलं आहे नवीन. हे बघू शकता इथं थोडी माहिती आहे. डीसीडिंग मशीन फॉर कस्टर्ड ॲपल पल्क. म्हणजे ते बिया वेगळा करतात. त्या आपला जो पल्क असतो, पल्क वेगळा आणि बिया वेगळा होतात, त्याची मशीन त्यांनी डेव्हलप केलेली आहे. आणि ह्याची साधारण किंमत 1 लाखाच्या आत बसते ही किंमत संपूर्ण. त्यामुळं बघू आपण विचार करू, कारण की हे इथं बरीच माहिती आहे आपल्याला बघायला भेटते इथं. हे तुम्ही वाचू शकता इथं. तर गाईज समोर तुम्ही इथं बघू शकताय अशा टाईपमध्ये मशिनरी असतात.
फलक वेगळ्या करायच्या, म्हणजे आंब्याचं झालं, सीताफळाचं झालं, बाकी बऱ्याच फळांचे जे निघतात त्याची आपण माहिती घेतोय. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला आणि काय कंडिशन आहे तुम्ही सीताफळाची सध्या बघितली आणि काय रेटने जातोय हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. त्यामुळे चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या या जर्नीमध्ये सहभाग घ्या. आणि तुम्हाला एक्स्ट्रा काही नॉलेज असेल तर जरूर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, कारण की तुम्हाला जे माहिती असेल ते तुम्ही मला शेअर केलं तर एकमेकांचं ज्ञान वाढेल आणि बरंच आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकायला भेटेल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.